उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी रघुनाथ खजूरकर गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते. या उपोषणस्थळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन विचारपूस केली. दादा, माझी अशी तुम्हाला विनंती आहे की जसं मी म्हणाली, आपण सगळे एका नाण्याचा एकच बाजू आहोत आणि ती सगळी लोक दुसऱ्या बाजूला आहेत. मी पाठपुरावा स्वतः करीन. त्यांनी ऐकलं नाही 2 दिवसात, तर मी स्वतः पुनश्च आपण बसूया. पण तूर्त माझी अशी विनंती आहे की आपण सगळे एक असल्यामुळे तुम्ही थोडंसं स्थगित करा. आता नाही, सीओशी बोलल्यानंतर ते अधिकारी येतील, ते काय शब्द देतील त्यानंतर मला असं वाटतं तुम्ही स्थगिती आणा उपोषणावर आणि 2-3 दिवसात आपल्याला हालचाल परत नाही दिसली तर आपण सगळे मिळून सगळेच बसूयात. मी पण त्याच्यात सहभागी होईल तुमच्यासोबत. मला तर प्रत्येक तालुक्यात असं काहीतरी आहे. इतकं शोषण चालू आहे शेतकऱ्यांचं आणि सामान्य लोकांचं या सरकारकडून. कुठे शेतीचा रस्ता थांबवलाय, शेतरस्ता थांबवलाय, कुठे विहिरी थांबवल्यात, कुठे जमिनी घरकुलसाठी देत नाही आहेत. फक्त नावापुरती सगळं आहे. म्हणून तुम्हाला मी विनंती करते, आता एक तास थांबा, 2 तास. सीओ काय करतायत भारतदादा, तुम्ही थांबा, कारण का आता शिंगोलीला मी नंतर येईल. आपण हे महत्वाचं आहे, हे करूयात आणि मला तुम्ही सांगा तोपर्यंत. नाही तर मी 2 दिवसांनी मी येईन इकडे उपोषणावर. अतिक्रमण है ग्राम पंचायत के जमीन पे और इन्होंने पर्यायी जागा भी दी है, लेकिन फिर भी एक सही की वजह से वो जो नवले है वो ठीक से ध्यान नहीं दे रहा है और इनकी कंडीशन डिटीरियोरेट हो रही है. रघुनाथ खजूरकर इनका नाम है और हम सब लोग यहाँ पे बैठे हैं और मैंने भी फॉलो अप किया है, लेकिन फिर भी कोई रिस्पांस नहीं आ रहा. प्लीज अर्जेंट, थैंक यू.